तर नमस्कार मित्रांनो, मी आपला हरिभाऊ ते आपणा सर्वांचे या चॅनलवरती स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की मागील व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल सांगितली होती सोलर पॅनल विषयी। आता मागील त्याला सोलर पंप योजना ही योजना चालू झालेली आहे आणि त्या योजनेअंतर्गत अनेक जणांना पंप बसवण्यात आलेला आहे। त्याप्रमाणे एका शेतकऱ्यांना पंप बसवण्यात आला आहे, त्यांची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुलाखत घेणार आहोत। तर त्या शेतकऱ्यांना आपण फोनवरती बोलवलं आहे आणि त्यांची आपण लाईव्ह मुलाखत घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण पाहून घेऊया की कशा प्रकारे पंप आहे त्याबद्दल। पंप आहे का? तर फायनली मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे हा पंप बसवण्यात आलेला आहे आणि आपण जाणून घेऊया की हा पंप कधी बसवण्यात आला आहे। तर शेतकरी या इकडं, यांचं नाव आहे बळीराम कुंडकर, बळी कुंडकर नाव आहे आणि हे आहेत गोविंदपूरचे। विशेष करून हे त्यांचे मित्र आहेत, गावातले आहेत आणि यांना देखील माहिती हे पंप कधी बसवण्यात आलाय। पंप काल बसवण्यात आलाय। पंपाची काल फिटिंग केलेली आहे आणि कंपनीचं नाव काय? JK एनर्जी। इकडे दाखवा, JK कंपनीचं हे आपलं पॅनल आलेलं आहे। विशेष करून हा पंप किती एचपीचा आहे? 3 एचपीचा पंप आहे। तर नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत शेतामध्ये आणि जे की आपण पाहू शकता मागे पंप बसवण्यात आलेला आहे 3 एचपीचा। तर त्या पंपाची सर्व काही डिटेल आणि त्याची शेतकऱ्याची मुलाखत आपण घेणार आहोत। तर यांचं नाव आहे बळी कुंडकर, गोविंदपूरचे आहेत आणि त्यांची आपण डिटेल माहिती घेऊया की कशा प्रकारे हा पंप त्यांना मिळाला, कधी त्यांनी अर्ज केला होता, कधी त्यांनी पेमेंट केलं आणि कधी त्यांना बसवण्यात आलंय, हे सर्व डिटेल आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ। तर सर्वप्रथम त्यांचं नाव आहे बळी कुंडकर। तर सर, तुम्ही अर्ज कधी केला होता? आम्ही अर्ज कुसुम मध्ये केलेला होता 2023 ला। बरं, ते त्याच्यामधून ट्रान्सफर मागेल त्याला योजनेमध्ये ट्रान्सफर झाला। मग पुन्हा नंतर आम्हाला मेसेज वगैरे आला, तर आम्ही नंतर 18 मार्चला पेमेंट केलं। पुन्हा तिथून पुढे अर्जाची प्रोसेस झाली आणि मग त्याच्यासाठी वर्क ऑर्डर हे निघल्यावर थोडा वेळ लागला आणि मग 2 महिन्यामध्ये आपला पंप बसून फिट झाला। JK एनर्जीचा पंप आहे आपला। ठीक आहे। आणि सर्वे कधी करण्यात आला आणि सर्वेची कशी प्रोसेस होती? काय पेमेंट केल्यावर नंतर सर्वे काय 15 दिवसात झाला। ठीक आहे। सर्वे केल्यानंतर पुन्हा आणखीन काही पेमेंट लागलं का तुम्हाला की ऑनलाईन पे करावं लागलं? नाही, काय नाही, नंतर काय गरज नाही, काय गरज नाही। ऑनलाईन आपण एकदा पेमेंट केल्यानंतर आपल्याला कशालाही पैसे लागत नाही। ठीक आहे। अशा प्रकारे जे त्यांनी अर्ज केला होता की अर्जाचं जे पेमेंट आहे जे की आपल्याला भरणं आहे, समजा 3 एचपीचा असेल तर 23,971 रुपये आहे। तर ते पेमेंट केल्यानंतर कसल्याही प्रकारचं तुम्हाला पेमेंट करायची गरज नाही। शेतकरी स्वतः सांगत आहेत की हा पंप तुमचा आता बसवण्यात आलेला आहे, तर ह्याची फिटिंग करायला किती दिवस लागले? फिटिंग करायला काय दिले की दिवसात फिटिंग करून दिली आम्हाला। मटेरियल आले गेले की ते दुसऱ्या दिवशी येऊन पंप फिट करून दिला। आणि यामध्ये तुम्हाला मटेरियल काय काय भेटलंय? सोलर प्लेट असेल, मटेरियल सगळं ओके भेटलंय, सगळं काही प्रॉब्लेम नाही। वायर, पाईप, पाट्या वगैरे स्ट्रक्चर एक नंबर। त्यामध्ये तुम्हाला मोटर वगैरे काय काय भेटलंय सगळं सांगा। मोटर, पाईप, वायर, रस्सी, प्लेट, सगळं मटेरियल एकदम ओके। म्हणजे जसं तुम्हाला भेटलं तसं ते ऑन करूनच गेले तुम्हाला? ऑन करूनच गेले, डायरेक्ट मोटरचं पाणी तुम्हाला बाहेर काढलं। तर अशा प्रकारे जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑनलाईन देखील अर्ज करू शकता आणि अर्ज केल्यानंतर पेमेंट करायचंय। तर शेतकरी बंधूंनो, आपण जाणून घेऊया की ह्या प्लेट तुम्हाला किती मिळाल्यात। तर तुम्हाला प्लेट किती भेटल्यात? 6 प्लेट भेटलेल्या आहेत आपल्याला। तर यांना 6 प्लेट मिळाल्या आहेत आणि या 6 प्लेटच्या माध्यमातून 3 एचपीचा पंप चालत आहे। तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला 7 वाजता हा पंप ऑन होतो आणि संध्याकाळी तुम्हाला तर म्हणलं तर 5 वाजेपर्यंत सनलाईट असेल तर नक्कीच तुम्हाला याची पंपाचं पाणी तुम्हाला भेटू शकतंय। तर हा विहिरीसाठी आलेला आहे। तर पाहू शकता तुम्ही, पाईप देखील दाखवतो तुम्हाला, विहीर देखील दाखवतो या। तर अशा प्रकारे ही सोल आहे, ही पण याच कंपनीकडून आलेली आहे जे की अर्ज त्यांनी केला होता। अशा प्रकारे विहीर आहे, हे पाईप देखील पाहू शकता, कंपनीचा पाईप आलेला आहे। तर सर्व काही यांना मटेरियल मिळालेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही देखील ऑनलाईन अर्ज केला, पेमेंट केलं, सर्वे केला आणि इतर जे डिटेल आहे ती तुम्ही फिल केली तर तुम्हाला देखील अशा प्रकारे हा पंप मिळू शकतो। तर नक्कीच तुम्ही ऑनलाईन अर्ज करा, नसेल केलेला तर, आणि ज्यांनी अर्ज केला त्यांनी पेमेंट करून घ्या, सर्वे करून घ्या। ही प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पंप मिळू शकतो। तर भारी आहे, काही विषय नाही यामध्ये, पाहू शकतो। तर फायनली शेतकरी बंधूंनो, अशा प्रकारे आपण पंप देखील पाहितलेला आहे, सर्व कंपनीची डिटेल पाहितलेली। आता कंपनी पाहाल तर तुम्हाला JK एनर्जीचं मटेरियल भेटलेलं आहे। तर मटेरियल बाबत तुम्हाला कसं वाटतंय, कसं मिळालंय? मटेरियल काय एक नंबर क्वालिटीचं, सगळं JKच कंपनीचं, वेगवेगळ्या कंपनीचं मटेरियल दिलेलं नाही त्यानं।
अनेक कंपन्या काय करतात की वेगवेगळ्या कंपनीचं मटेरियल देतात, म्हणजे जसं की अँगल असेल किंवा व्यतिरिक्त हे असेल, व्यतिरिक्त पाट्या असतील, असं काय बी चेंजेस करतात. पण एक जीके कंपनीचं एक असं आहे की क्वालिटी देतात. विशेष करून शेतकऱ्यांना त्याची चांगला फायदा मिळतो. अनेक शेतकरी याचे इतके पैसे हाल होतात की पेमेंट करतात, पेमेंट केल्यानंतर पैसे न्यावं लागतं आणि मग शेतकऱ्याचा कुठेतरी फायदा झाला पाहिजे याबद्दल मला सांगायचं. कोण्या कंपनीचं प्रमोशन देखील करायचं नाहीये, त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की जे काही कंपनी तुम्ही नक्कीच निवडा, त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा भेटेल. आता तुम्ही काय सांगू इच्छिता? अशा प्रकारे आपण माहिती घेतली शेतकऱ्याकडून. आता शेतकऱ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुमच्याकडे जर एखाद्या शेतकऱ्याने माहिती विचारली की आम्हाला एखादा पंप निवडायचा आहे, कंपनी निवडायची, तर त्यासाठी तुम्ही कोणत्या कंपनीचा सजेस्ट कराल? JKचं स्ट्रक्चर बघून आम्ही JKलाच प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे आम्ही कंपनी निवडताना अगोदर बऱ्याच म्हणजे प्रोसेस केली. आम्हाला JKचं स्ट्रक्चर चांगलं भारी वाटलं म्हणून आम्ही सर्व्हिस वगैरे त्यांची भारी म्हणून आम्ही JK निवडून आम्ही शेतकऱ्याला सांगू किंवा तुमच्यामध्ये सगळं स्ट्रक्चर वगैरे चांगलं व्यवस्थित येतं म्हणून JK व्यवस्थित राहील शेतकऱ्यासाठी. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला मला एक सांगायचं आहे की कंपन्या तर अनेक आहेत आणि देखील तुम्ही कोणती कंपनी निवडू शकता, पण विशेष करून तुम्हाला कोणती कंपनी हेल्प करते, कोणत्या कंपनीचे एजंट तुम्हाला जास्त मिळतात, म्हणजे लवकरात लवकर ही प्रोसेस करते. विशेष करून तुम्हाला शेतकऱ्यांचं परिपूर्ण तुम्हाला माहिती देते, ही कंपनी तुम्ही निवडा. आणि शेतकऱ्याचा जर फायदा होत असेल तर नक्कीच तुम्ही या कंपनीला निवडू शकता. असं नाही की याच कंपनीचं मी काय प्रमोशन करतोय, तुम्हाला जी आवडेल ती करू शकता. शेतकऱ्याशी विचारपूस करू शकता, शेतकऱ्याकडे जाऊन भेटू शकता की कोणत्या कंपनीचं त्यांनी निवड केलेली आहे, त्याच कंपनीचं तुम्ही निवड करा, नक्कीच तुमचा फायदा होईल. तर सोलर पॅनल ज्यांच्याकडे नाही आहे त्यांना माहिती आहे की किती अडचणी येतात. शेतकरी लोक अनेक परेशान आहेत की त्यांना पाणी देण्यासाठी लाईट नसते किंवा असं नाही, ते नाही, हे नाही. पण मी तुम्हाला शेतकरी बंधूंना आणखी सांगू इच्छितो की या पॅनलपासून लय फायदे आहेत. तर स्वतः शेतकरी सांगतील की त्यांना काय काय फायदा होऊ शकतो या पॅनलच्या माध्यमातून. आमचा सोलर पॅनल बसवण्याच्या अगोदर 3 ते 4 वर्ष झाला आम्हाला लाईटचा प्रॉब्लेम होता. पण आता सोलर आल्यामुळे आम्हाला आता काय प्रॉब्लेम म्हणजे नाही. म्हणजे कसं आपल्याला शेतीला दिवसा पाणी देता येते, पण लाईटमुळे कसं रात्री यावा कसं, त्याच्यामुळे आम्हाला लाईटचाच प्रॉब्लेम होता मेन म्हणजे. पण आता सोलर बसवले असल्यामुळे आम्हाला काही टाइम म्हणजे हे नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना जरी म्हणजे हे केलं नसेल तर जास्तीत जास्त सोलर घ्यावा. जसं की शेतकऱ्यांना सांगितलं की अनेक शेतकऱ्यांना असे प्रॉब्लेम येत आहेत की संध्याकाळी लाईट नसते, कधी आली तर दिवस आपल्याला जातो, वेळ जातो. तर आता जर ह्यांना काही अडचण आली तर एखाद्या वेळेस जर मोटर चालू राहिली तर पहिले काय व्हायचं, मोटर चालू राहिली तर पाणी जायचं किंवा पाणी असायचं नसायचं, मोटर एखाद्या वेळेस जळून जायची. पण आता इथं अशी सिस्टीम आहे सोलर पॅनलची की तुम्ही मोबाईलवरती देखील कंट्रोल करू शकता. अचानक तुम्हाला काम आलं, तुम्ही बाहेरगावी गेलात तर तुम्ही तिथून मोटर बंद करू शकता मोबाईलवर. हे अनेक सिस्टीम यामध्ये दिलेल्या आहेत. तर नवीन पिढीसाठी किंवा नवीन आता शेतकऱ्यांसाठी खूप टेक्नॉलॉजी वापरली गेली आहे. तर नक्कीच या सोलर पॅनलचा लाभ घ्या. धन्यवाद.